अरे रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिरजोर पोरांना भरलंय पिस जस होईन तस जस होईन तस जस होईन तस आईच्या घरी काम नाही केलं पण इथं आलं बाई काम करायचं तसं म्हणतात का माणूस संसाराला लागल्यावर काय असतं हो मामांजी लागले काय बाय 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 नाटकं करावं लागतील ग बाई बसते असं अगं आई असं नसतं बाई मला पण तुझी लय आठवण येते बाई लय आठवण येते बाई मला तुझी पण काय करू नाहीत मला पाठव मला पाठवतच नाहीत माझ्या घरचे नाही म्हणतात लवकर किती तर नाटकं करायला उद्या आता आल्यावरच करते प्रॅक्टिस तर झाली माझी लागलं मामांजी लागले हा ना बाई मी तुला कितीदा सांगितलं तुम्हाला घेऊन जा तुम्हाला घेऊनच जात नाही तू अशीच करते नेहमी तुम्हाला घेऊन पण नाही जात आता नाही मी तुझ्याशी बोलणार मला नाही तुझ्याशी बोलणार काय बडबड चालली तुम्ही कोण आहे कोण आहे कोण आहे तू कोण आहे इथं मी माझ्या आईला गप्पा मारत बसले तुम्ही कोण आहे मला नाही माहिती अरे तुझा सासरा बोलतोय कोणता सासरा माझं लग्नच झालं नाही अजून तर सासरा कुठून येणार आई बघ ना कशी खोटं बोलते ते सासरा म्हणे माझं लग्न तरी झाले का अजून माझं लग्न नाही झालं नाही कशी बोलतात बाबा चला मला काम करायचंय आणि मला कॉलेजला जायचंय तिकडे घ्यायचंय तुम्हाला बाहुली घेऊन देणार होते अयो भैया पण आला भैया ये 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 भैया ये भैया आपण घर गेला भैया तुम्ही जावा ना आमच्या रानात तुमचं काय काम आहे जावा तुम्ही आमच्या रानात घरी चल तुला नेऊन कशाला घरी येऊ पुरुषा बरोबर मला आमच्या आईने सांगितलं असं अनोळखी माणसा बरोबर कुठं अरे तुझा सासरा बोलतोय मी तुझ्या समोर आहे नाही तुम्ही माझे सासरे नाही तुम्ही खोटं बोल हा तुम्ही दरी बाबा आहे हा तुमचं तसाच चेहरा आहे दरी बाबा सारखा पक्की पागल झाली दरी बाबा सारखा चेहरा आहे मला भीती वाटते तुम्ही जा आमच्या उठ ती का फटका टाकू या खान उठ सॉंग करते काय डॉक्टर अंगात झाली आले इथं मोठे हे काय का लावला तो तुम्ही आता मला नाही पकडू शकत तुम्ही चल बर चल घरी चल तुला सोडितो आईकड चल मी नाही आईकड सोड तू कोणची आई तुझ्या आईकड माझ्या इथंच बसली ये नाही चल उठ चल घरी सोड माझ्या अंगाला नाही होत ना बर चल तुला तुझ्या आईकड सोड चल नको याड्यावर कर चल चल तुझ्या आईकड सोडित चल उठ चल हा चल
पोराला सांगतो काय सांगतो. सक्सेस झाला. मला म्हणत होती का नाही जाणार. आता बघ वरच्या वर्ष आता कशी जिरली. आता बाई काय झालं तुझ्या आईकडे. अशी जिरवावी लागते नाहीतर हे लय नाटकं करतात. आता बेरिंग बेरिंग सोडून असंच काय रे काय करतो. पाणी दे हा झालं करून. राहिले थोडं 2-3 पडके. बरं ऐक मी काय सांगतो ऐक बरं का. ऐक चर्चा नको. त्या बायको काहीतरी बाधा झाली लागत आणि घेऊन सोडतो तिच्या ऐकत तिकडे दुपारपासून येऊन करायला लागली. हो आलं का. आता काही बघळती. तिला काही म्हणू नको बोलू नको काही हाणू नको मारू नको. हा आलं का. तू काम चालू दे आणि लय 4 मित्राला यायला सांगू नको. मी नेऊन सोड. हे मला नको नको म्हणते इकडे यायला. हात मला हे कळते. मग नेऊन सोड. काय झालं. हे कोण आहे. कोण आहे हा माणूस. बघितलं तुम्हीच बघा. कोण आहे बरं काय चल चल सोना चल. मला हात नाही लावायचं. माझ्या चल. आईने सांगितलं. हा चल तुला आहे ना आईकडे नेऊन सोडतो. तू बघतोय काम चल. चर्चा नको करू कोणा सांगू नको गावात. माझ्याकडे जायचं. ऐकायला जायचं. ऐकायला जायचं. ऐकायला जायचं. गायला दिवस झाले गेलेले आहे ना. 6 महिने झाले आज नाही बाई. नावच कमवलं आईचं. आता तुम्हाला नाही खपायचं काय का आम्हाला काय झालं खपायला. बाई पण आईला काय म्हणा ग शांत आहे. आता एक येत नाही तेव्हापासून. मग गटवायचे पैसे खायला तुम्ही देऊन टाकले. पण आत्या तुम्हाला असं लेकीचा संसार चांगला होतोय असा आनंद नाही का त्याचा. मग कुणाच कोणाला वाटतो का वाटतो मग एवढं काय दुःख वाटत पाहिजे. कोण पाडून बसायची काय गरज आहे त्याला. चांगलं आहे ना लेकी येत नाही आता सारखी सारखं लेकाला. सोनीचं बरं चाललंय का. सोनी फोन नाही करीत बाबा मला लय आता. बंद करावं का जर का आता बास करावा. पण एखादी चांगलं चालू असल्या कशा ते फोन फिट करीन कशा आपल्या घरी लेकरू गेले तरी तुम्ही इकडे जळतात. आम्ही कसं तर आम्हाला तुझ्या आनंदी सामान झाले आलं नाही. हा उलट बरं झालं संसाराला लागल्या चांगला संसार करून राहिल्या. म्हणून तुम्हाला किती मोठा आनंद आहे आम्हाला. काही मागायला पिगायला येत नाहीत आता. आहेतच महिन्याला 15 दिवसाला. नंद आली म्हण बाब जाय हातातच घेऊन उभा होते. आता मन खुशीन देऊ काय आपण देऊ का नाही. आता 6 महिन्याला मन खुशीन देऊ काय आला आम्हाला द्यायला. सारखं 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 म्हणलं की कोण देईन इतकं लगेच. पण तेच नाही मोकळे तुमच्याकडे यायला लागल्या. तेच ना आम्ही म्हणजे कोणता देव पावलाय काय नो तुमच्या भीतीला कोणाला ताईला कोणता देव पावलाय काय. पण आता आले नाहीत लय दिवसात म्हणून मग आठवण आली म्हणलं बघावं. बसते ना पैसे बोलत. ऐका आता चांगलं बोललं तरी ह्यांना पटत नाही. वाईट बोललं तरी पटत नाही. ह्यांना बोलावं तरी कसं काय. ह्यांना बोलायचं शांत आपण आपल्याला 4 टाइम झोपायचं त्यांना. तुझा बाप म्हणला आता मग काय कधी तुम्ही झोपलेले 4 नसतात. टाइम झोपाय. कधी झोपलेले माणसाला नसतात. ओली तिली कणकणी आल्या बिल्या झोपावं नाही काय उठावं बसावं. खरंय बाई मला. वर नाही बाई कोण असतं. आत्या, मला बिले जांभळं येऊ राहिलं. सारखं लागून बसून. झोप ना तुला झोपाय तुला कोण आडवा आले. झोपावं म्हणलं पण जाऊ दे. तरी काय व्हायचं. चांगलं आहे, काय करायचंय. काय तुम्हाला पटन सोबत कसं करा का. म्हणजे बघा आता रोज तुम्हाला विचारायचं आणि आज आम्हाला शोभून पटन असं करायचं का. हा मग विचारलं तिकडून म्हातारीचं असं नाही विचारलं तिकडून असं काय करायचं हवे. करते बेसन आणि भाकर. हा कर
नाही बाई आपल्या जीवाला सुख लागून द्यायची. चांगला नाही का करीत तुम्ही? मस्त कोथिंबीर टाकून, कांदा, टोमॅटो, लसूण, तेल, तुझ्या कपाडात सटलं पाणी. किती भारी लागतं. आणि बाजरीच्या भाकरी. अगं बाया 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 माझा कधी खायला असं झालंय. कपीट हा पिठच खाते तेवढंच राहिले. तोंडाला पाणी सुटलंय. मी चांगलं म्हणते, मिरच्या कापून देते, टोमॅटो कापून देते, कांदा कापून देते, लसूण सोलून देते, अजून कोथिंबीर कापून देते. हात टाण का नाहीच? हा बरं आहे बरं आहे. भाकरी करते ना ते. चल माझ्या हाताला नाही धरायचं. हाताला नाही धरायचं. अगो बाया काय भानगडी? हा आई, अगो बाया बरं झालं आली. आई, आई, आईच्या घरी. अगं गप्पी बरं झालं. दादू कुठं गेला? दादू कुठे असं गेला? नाही तर कुठं तरी काय आणि ती बारकी टवली कुठे गेली? ठीक आहे. बोला की मग त्याला. चट येईल कुठं काय करते तिला बोलून? असं बोला. पाणी ती पाहुण्याला आणलं. मी नाही त्यांना ओळखत ते कोण आहेत त्या. अगो बाय मी नाही ओळखत मी त्यांना. का बरं? तू कोण आहे? तुझे तुझं काय डोक्यावर परिणाम झाला काय ग ताई? कशी बोलती बाई मला? ताई, ओ ताई, ताई, बाई का ओरडते? कोण आहे ही बाई? काय माहिती? तुम्ही मला इथं का घेऊन आला? ओ ताई या ना इकडे ये. या बाईच्या डोक्यावर परिणाम झाला. तुम्ही मला नाही येतच. मी चालले आता. मी जाणार भूर फिरायला तिकडं. हिला काय डोक्यात बुद्ध घातलं का काय तुम्ही काय? कशाचं काय दुपार धरून येडण करायला लागली पोरगी अशीच. कुठं लावलं होतं तिला एकटं? कुठं नाही एकटीला काय इथंच घराजवळ आहे. कुठं लावायला काय ती काय बाहेर गेले काय कुठं? काहीतरी वाऱ्याच्या जुरळीत गावली का काय म्हणावी पोरगी? दुपारपासून अशीच करते चावळे म्हणती. मला तर येतं चावणी करायला. आई कोण आहे बाई? मला अशी बोल. नाही का असंच. मी चल म्हणलं तू कोण येईन काय येईन? मला इकडे घेऊन आणले. मला तिकडून फिरायला जायचं होतं, शॉपिंग करायचं अजून मला नेकलेस घ्यायचा होता. काय? नेकलेस घ्यायचा होता. तसला चित्रातला घालायला. अगो बाया ती का गं अशी करते? अगं तू थिर हो, थिर राहा जरा. जरा गुलाबजामुन खा एवढे. ते गुलाबजामुन नाही. खा ना. डोक्यावर परिणाम झालाय तुमच्या. खा मग जरा. हा तशी का गं करते? डोक्यावर परिणाम झाला कळत नाही मला. मग आता कसं काय कळत हे काय मग? अगं काहीतरी एखाद्या लिंबू बिंबू थोडं टाकावं काळा वेळा हा आणि मग मिरची आली तिला तुमच्या लेकीच्या डोक्यावर परिणाम आणि होईल ते दुसऱ्या डोक्यावर करीन. बघा बाबा म्हणजे काय तुमची सोने घेऊन जाईल का? आमच्या आणून सोडलं काय? नाही ती पुढे पळती येईल इकडे जा इकडे जा तळ्याकडे जा. आम्ही नाही तिला नक्की पुढं तरी लावायला एकटीला वनात. तुम्ही जा. तुम्ही सोडलं इथं जा. आता मी शॉपिंगला जाणार. पैसे दे. 10,000 पैसे दे. 10,000 बरं कळते. शॉपिंगला यायचे मला. तुम्ही जा. जाऊ मग 6 महिन्याच्या एकच नको काढायला वाटत बाहेर. बरं जाऊ का मी आता जाऊ का म्हणजे काय पद्धती तुमची? तुम्ही तिकडे मी जीवन सोडी भान म्हणून माझ्या आटली स्टे लागले. जाऊ दे काहीतरी परिणाम करून आणून घातलाय. काय पद्धत? बंगल्याच्या बाहेर नाही निघून दिलं तिला. हा नका सांगू मला. विचारा तिकडे बहुत बाळ झाला का? लोक परिणाम झालाय बघा. तिकडे दवाखान्यात नाही तर एखाद्या बाबा कन्या. तुम्हीच बघा काय असेल ती लागेल पैसे देतो. मला जाऊ दे बरं. काय होतंय ग ताई? होय नाव सोडून ताप येतोय ताई. तुम्हाला काय सांग? तुम्ही कोणी सांगा? माझ्या आई शेतात बसली. मी तिला सांगणार
केस आवडते. काय करते केस आवडते माझं. होय का असंच आहे सकाळपासून बघितलं? माझं आईला ती चेष्टा करीत पलीकडे ना आता काय चेष्टा करायचं करायची चेष्टा करायची चेष्टा तुम्ही काही चेष्टा राहू या वयात तुम्ही चेष्टा म्हणता आता ती केस ओढी ती अन्न खाऊन नाही दिलं सकाळपासून पाणी पिऊन दे ना तुम्हीच केस ओढलेली कळाली. हा. नाटके सगळे नाटक काहीतरी पाहिजे असं इकडून आई बाबा कोण भावा कोण काहीतरी वरबडून न्यायचं असं तेव्हा नाटक मी जातो माहित नाही बरं का, आराम कसल्या- करून सांगा कसल्या फोन यायचे? करा मी येतो घ्यायला हो मला वाटतं काय नाही नाटक येतं सगळे नाटक कायची मग आणि पळत ती घराच्या मिरची बाहेर कळती केस कळत सारं कळत आहे आणि मग माणूस वाळखा का फक्त ते बघा तुमचं काय एखादी काना खाली ठेवून खाना आड दिसली माझ्यासारखी दिली असती. पुढे अंगाला हात लावायला गेलं तिला ती येईल जीव द्यायला चालती मला म्हणते तू कोणी आणि तुझा काय संबंध आईला सांगा लाडका बहिणी हा हे बघा काय काय देवाला शिकायचे असले करा दवाखाना मी जातो हो या उरकून तुमचं नाही बरं झालं बाया तुम्ही निष्ठून निघाले नाही लेकराच्या काय घातलं कोणाचं मड्या भूत कुठं लावलं होतं आणि कुठं नाही लागलं असतं तर मला बी वाटत नाही. उठ इथून जा बघन माझ्याच हाताखाली येतं. हा जा हा. काय होतंय ग बाई तुला कशामुळे झाले काय अगं आई मला काहीच होत नाही. हो बाया आणि तो कमून असं केलं मग मग मला येऊ देत नव्हते. मग मी काय केलं माहितीये का, मी त्यांना रोज सांगत होते मला आईची आठवण नाही लागली 6 महिने झालं मला आईकडे जायचं अजिबात जायचं नाही तिकडे जर गेली तंगडच तोडून ह्या करेन त्या करेन आणि मला सारखी कामाला पाठवत होते. मग मला काहीच कळलं मी शेतात बसले होते माझी एक मैत्रीण आहे सुनीता तिने मग मला सांगितलं तिने सांगितलं असं कर कारण म्हणून काय झाडा काय कुणाचं ऐकून नाटक करावं आणि आपल्या जीवाचं हाल करून घ्यावा कशाच हाले काय हाल झालं नाही उलट त्याची गिरली पण ह्या पार्कीनं मग माझे केस वाटत हिचं बघ कशा जिकडे गुरु हाणत्या मग काय करू मला यूज दे ना वर्षाच्या वर्षाला जायचं हे असं असतं का मग वर्षाच्या वर्षाला तुला म्हणलं होतं ना मी येईन 4-6 तू महिन्याला पण नाही आली तू पण आता मी येत म्हणलं होतं 2-3 दिवसांनी मी आता यायचीच होती अगं तुला न्यायला मग दादाला म्हणत होते जातो का काय तर मला थांबाचे मध्ये जातो मी बस मी नाटक केली मला काय माहिती मग आधी तरी फोन करून सांगायचं ना की मी येणार आहे म्हणून कशाला मी नाटक केली असती आता सगळ्यांच्या देखत मी नाचिक्की होईल आता काय कर माझ्या त्यांना सांगितलं भूत लागलं होतं म्हणून असं सांग यावं लागेल कोणाकडे तरी हा, बघायला सांग नाही ना, आधी माझी मैत्रीण नाही का ती गावात राहते ती तिच्याकडे ना ती देवाचं बघती तिला काय मन मी तिथं अशी नाटकं करते पण जमते नाही हा, जमतंय जमतंय. तिथं घे आणि मला कसं करून आण आणि म्हणायचं ती झाडफूक केली म्हणून ती चांगली झाली पण माझं नाव येऊ देऊ नको तुझ्या हातात ते माझी इज्जत आता आणि ह्या भवान्यांना पण कळू देऊ नको नाही तर ह्या तर ना माझ्या तणतणात नाचत्या आणि माझं पितळ उघडं पाडत्यात एक तर माहित बरं झालं की मी मामा माझ्यावर लई तणतण करत होते पण मामाचं ना माझ्या बघून मला लय हसायला लई भारी वाटत होतं मामा लई घाबरले होते त्यांना वाटलं की बाहेरचं काहीतरी लागले कच जिरवली मला येऊ देत नव्हती नाही बरं खेळ बाय तो काय गं असं. कशी जिरवली त्याशिवाय वाटते हा कसं पितळ उघड पडलं तुमचं आहे का नाही असं शिकवलं का तुम्हाला तुमच्या आई बापानी हा. नाटक करायला आणि असं सासऱ्याला फसवायला तुला काय एवढं इतके टेन्शन कसं नाटक आहेत मी तरी म्हणलं अशाला कसं भूत लागल त्या लोकांना भूत लावतात आणि लोकांच्या डोक्यावर परिणाम करतात ऐकलं होय तू बरं ऐकून आलं निघा आल्या पावली आता राहू द्या ना वहिनी 2 दिवस आली तर राहू दे बाई तुम्ही किरकिरी करायला लागला मी नसते जात इतके लोक पाहिले इतके माणसं पाहिले पण अशी बाई मी कुठंच नाही पाहिली इतकी चमत्कारी बघ बरं कशी बोलते तुझी सून आले 2 दिवस तर राहू दे ना निघा अजून काही लांब नसतील गेली ते मामा चला निघा आमच्या नाटक बाकी काय मला ढकललं निघा 2 दिवस आईला बी घेऊन जा लई बघू येत असं आई जावा लई खुनसाड तू मला लई टाकत असेल लिकीचा तू बी निघा लेकीच्या मागं काय नाही फरक पडणार तुझा हात उगावला आणि तुझं वागलं उद्या ना आम्ही जर असं केलं आम्ही असे नाटक केले तर तुम्हाला जमा प्रश्न असे नाटक केले पटते का तुम्हाला एखादी काय ना खाल्ली असेल लेकीच्या आमच्या आईने तर लावली असती नको सांगू मला तुम्हीच नका सांगू हा
लागली मला तुमच्या इथं घरान सांगा तुमच्या माहितीच नाही. ज्ञान सांगे लोकांना शिंबूड आपल्या नाकाला. हा तुला काय तेवढं पंचायती करायची. जसं होईल तसं